आपण त्यांचं सुमधूर असं निवेदन ऐकतोय त्या माझ्या बाई आहेत देशपांडे त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा, ज्यांच्याकडून आम्हाला या भाषेचं इतकं सुंदर बाळकडू मिळालं. त्यातून आम्ही जर काही घडलो नसतो तरच नवल आहे. अशा उत्तम शिक्षिका अजूनही म्हणजे ज्या पद्धतीने त्यांनी आजचं निवेदन लिहिलंय सगळं स्वतः, त्याच्याबद्दल खरोखरच प्रचंड अभिमान आहे आणि प्रचंड कौतुक आहे. कौतुक करणे इतकी मोठी नाही आहे, पण तरीही एक रसिक म्हणून नक्कीच मला कौतुक करायला पाहिजे. थँक्यू. आज आपण ज्यांच्या वाढदिवसानिमित्त इथे जमलेलो आहोत त्या सुलभाताई वेलणकर म्हणजे माझ्या आत्ते सासूबाई. पटवर्धनांच्या घरी लग्न करून आल्यानंतर साधारणपणे दर शनिवारी आत्या आणि मामा आमच्याकडे यायच्या. त्यावेळेला त्यांच्या आई होत्या, त्यामुळे त्यांचं मातृप्रेमही मी दर आठवड्याला अनुभवत होते. आणि जसं त्यांच्या मनामधला लाघव जो मी स्पर्शत होता माझ्या मनाला सतत, तसंच सगळ्या भाचवंडांमध्ये सॉरी सगळ्यांना, अनिलदादा आणि सगळे ताई सुद्धा इवन संजयला म्हणजे माझ्या मिस्टरांना त्यांचं जास्त थोडंसं प्रेम मिळालं असं मला वाटतं. कारण आत्या आल्या शनिवारी की हा बँकेतनं आला संध्याकाळी की तो पहिला आत्यांच्या मांडीवर डोकं ठेवून आधी पहिलं विसावा घेणार असा त्याचा अगदी दिनक्रम ठरलेला असायचा. त्यामुळे म्हटलं मी की थोडंसं संजयला जास्त प्रेम मिळालेलं असावं. कायम कधीही आत्या आल्या तरी संजय त्याच्या मांडीवर डोकं ठेवून विश्रांती घेतली नाही असं कधीही झालं नाही. इतका दोघांचा लाघव, इतका दोघांचं प्रेम आम्ही अनुभवत होतो. मधुमामांचा उल्लेख तर मला अगदी करायलाच पाहिजे, कारण कुठलीही गोष्ट घरात काहीही कार्य असलं की आमचे मामा पहिल्यांदा वही पेन घेऊन बसायचे आणि पूर्ण सगळं नियोजन एक टाकी सगळं कसं लिहायचं ते बरोबर मामा सगळं प्रॉपर प्लॅनिंग व्यवस्थित करायचं. त्याच्यानंतर जेव्हा मामा आपल्याला सोडून गेले तेव्हा अशी खूप भीती वाटली होती की आता आत्या कसं काय करणार बाबा. खूप काळजी वाटत होती, खूप टेन्शन आलं होतं. पण म्हणजे ज्या लाघव, जे प्रेम, जे हळुवारपण, जे आत्यांचं आम्ही अनुभवत होतो तोच खंबीरपणा देखील मला त्यांच्यामध्ये बघायला मिळाला. ज्या म्हणजे खरंच टाळ्या वाजवायला पाहिजे, कारण इथे येऊन अर्थात तुम्हा सगळ्यांची साथ आहे त्यांना, त्याच्याबद्दल वादच नाही. पण असं म्हणजे खरोखर मानलं आता तुम्हाला, खरंच मानलं, कारण की सोपी गोष्ट नाही अजिबात. आपण सगळ्या जणी याच्याशी माझ्या म्हणण्याशी तुम्ही सहमत होऊ शकता. त्यामुळे तो एक खंबीरपणा जो कधीच जाणवला नव्हता त्यांच्यामध्ये, तो ह्या निमित्ताने आम्हाला बघायला मिळाला. मनाला खूप वाईट वाटत होतं की आता म्हणजे काय माझं काही चुकलं का, माझ्याकडनं काही कमतरता झाली का, म्हणून त्यांना डोंबिवलीला जायचंय का. पण त्या इथे आल्यानंतर तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामध्ये जेव्हा डुंबलेल्या आम्ही बघतो ना, तेव्हा कळतं की खरोखर त्यांना इथे यायला का आवडतं, का ते इथे डोंबिवलीमध्ये राहतात. खूप आत्यांबद्दल बोलण्यासारखे आहे, पण मला एक गाणं म्हणायची विनंती केली आहे. कारण संगीत हा आत्यांच्या आणि माझ्या देखील जीवनामधला एक महत्त्वाचा घटक आहे, एक अतूट असा धागा आहे की ज्या संगीतामुळे मामांनी सुद्धा त्यांचं जीवन अतिशय उत्कृष्ट पद्धतीने घालवलं, माझ्या सासऱ्यांनी सुद्धा अतिशय उत्तम पद्धतीने घालवलं, आणि आता आत्या देखील आपल्या सगळ्यांच्या सह या संगीताच्या साथीने अतिशय उत्तम आपलं जीवन व्यतीत करतात. आणि त्यांची आणि संगीताची साथ अशीच निरंतर राहो, तुमचं प्रेम त्यांच्यावरती असत राहो आणि त्यांचा आपल्याला दीर्घकाळ सहवास राहो. त्याकरता त्यांचं आरोग्य अतिशय उत्तम राहो अशी मी परमेश्वराकडे प्रार्थना करते आणि स्वागत करते. थोडं चित्रपट गीत आहे.
राजश्री अत्तांची फरमाईश आहे, ते गीत सादर करते. आत्यांसारखं थोडंसं कॉपी करते. बरेच दिवसात गाणं म्हटलं नाही, आवाज लागतोय का माहित नाही, सांभाळून घ्या. दिवसा मागून दिवस दोनच मिनिटं अजून घेते तुमची. देशपांडे बाईंचा मी उल्लेख केलाच, तशा माझ्या दुसऱ्या बाई कळमकर बाई यांनी मगाशी बाईंना पुस्तक दिलं आपल्या, त्या माझ्या 8वीच्या वर्ग शिक्षिका कळमकर बाई सुद्धा इथे आहेत. मी मगाशी माझ्या मुलांना त्यांची ओळख करून देताना म्हटलं की ज्यांच्याकडून मी माझ्या विद्यार्थ्यांवर प्रेम करायला शिकले अशा आमच्या कळमकर बाई आणि देशपांडे बाई त्या दोघी जणी इथे आहेत. माझ्या भाग्यातला अतिशय अत्युच्च क्षण असा आहे हा. आणि मागे बसल्या त्या एकदम माझ्या आत्ते सासूबाई आहेत. पण एक गोष्ट सांगायची राहिली की कोविडमध्ये जेव्हा त्या आमच्याकडे राहायला आल्या होत्या तेव्हा त्यांचं मन रमावं म्हणून आम्ही आमच्या इंद्रवदन सोसायटीमधल्या काही हौशी बायकांना घेऊन एक भजनाचा वर्ग सुरू केला, ज्याचं नावही योगायोगाने वैशाख भजनी मंडळ असं आहे. त्या संपूर्ण हौशी आहेत. म्हणजे तुम्ही अनेक वर्ष ही भजनं म्हणताय आणि साक्षात मधुमामा आणि आत्तांकडनं शिकताय, पण आमचा हा क्लास एकलव्यासारखा चालू असतो. बाईंच्या लाडक्या विद्यार्थिनींकडनं गाणं रेकॉर्ड करून घ्यायचं, त्या गाण्याचा फोटो पाठवून घ्यायचा, किंवा शुक्रवारी मंगळवारी जेव्हा आम्हाला जमेल तेव्हा आम्ही इथे येतो
आत्यांकडनं एखादं भजन शिकतो आणि तिकडे जाऊन परत त्या बायकांना शिकवायचं, अशा प्रकारे तो वर्ग चालू आहे. पण त्या 6च आहेत स्त्रिया, पण अतिशय सुंदर भजन सादर करतात. फक्त त्यांना अजून टाळ जमत नाही आहे. तर मी आज आता बाईंना सांगते की आता जेव्हा पुन्हा आम्ही भेटू तेव्हा आम्ही नक्की त्यांच्याकडनं टाळसुद्धा करून घेईन. आणि माझे गुरु ज्यांच्या आठवणीशिवाय म्हणजे सगळेच माझे गुरु आहेत, त्यांच्यामधला एक दुवा राहिला आहे ते म्हणजे माझे पंडित यशवंत देव. ते आपल्या शब्दामध्ये नेहमी सांगतात की जीवनाच्या सोहळ्याला जायचे आहे, आतले आनंद गाणे गायचे आहे. हा जो संगीताचा आनंद आपल्या सगळ्यांना फुलबाताई वेलणकर म्हणजे माझ्या आत्ते सासूबाई यांच्याकडनं मिळतोय, तो सतत असाच मिळत राहो. सर्वांना धन्यवाद. आता तू गाणं म्हणताना मला ना अगदी शाळेतले दिवस आठवायला लागले. ईशस्तवन सागर गीत म्हणणारी शिल्पा शक्य तितकी वाकडी मान करून उभी राहिलेली आठवली आणि खूप मस्त वाटलं. खूप छान गाणं गायलं तू. यानंतर कल्पिता खरे यांनी आपलं गीत सादर करावं. आपली डोंबिवली आहे ना अनेक गुणी कलाकारांनी समृद्ध आहे. कलेच्या क्षेत्रात अग्रेसर आहे. आता आपल्या पुढे बाईंच्या शिष्या आदरणीय कल्पिता खरे एक गीत सादर करीत आहे. ऐकूया तर हे गीत. बाईंबद्दल मी नंतर बोलणारच आहे, पण पहिले मला बाईंनी जे जे नाट्यसंगीत शिकवले त्यातलं नरवर कृष्ण असं मान हे मी आपल्यापुढे सादर करते. स्नेहलताई म्हणाले आम्ही नरवरच म्हणा, म्हटलं हरकत नाही. आणि बाई अभंग असल्यामुळे मी एक नंतर अभंग म्हणणार आहे आणि मग मी बाईंबद्दल थोडंसं बोलणार आहे, कारण बोलायलाच पाहिजे. नाही बोलले तर ते मला राहवणार नाही, याच्यासाठी बाईंबद्दल बोलायला लागेल.
फक्त एक अभंग घेते आणि मग थांबते. अबीर
त्यांच्याकडचं सूट म्हणून मी दुसरीकडे शिकले. पण सांगायची गोष्ट म्हणजे जो आता लई नाही हा जो अभंग गायला ह्या माझ्या भगिनीनी, तो अभंग बाईंनी मला शिकवला आणि मला तो प्रत्येक कार्यक्रमात म्हणायची फरमाईश होते. मी जरा शास्त्रीय संगीताच्या अंगाने म्हणते आणि तो अभंग मी माझ्या मुलीला सोनालीला शिकवला आणि त्यांचा सेलिब्रिटींचा ऑर्केस्ट्रा होता. त्या ऑर्केस्ट्रामध्ये निलेश परबसारखे वादक मोठे म्हणजे हेही मोठेच वादक आहेत नो डाऊट, पण एवढे मोठे होते इतकी मजा आणायची. त्याला कायम तिला वंसमोर मिळायचा. त्या आता नाही ह्या अभंगाला माझा जावई खुश व्हायचा की आपल्या बायकोला वंसमोर मिळतोय म्हणून. म्हणजे असं हे शिक्षण असं परंपरागत येत असते आणि त्या अंगात सोनालीचे 5 परीक्षा झालेल्या आहेत, पण ते आपल्या अंगात असावं लागतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्यांनी पण अतिशय सुंदर भजन सादर केलं आणि मला त्यांचे आभार मानायचे की त्यांनी मला आठवण ठेवून इथे बोलावलं. आज आपल्या गुरुसमोर इतकी पुष्कळ वर्षांनंतर मी बाईंसमोर गाते. मी काय प्रगती केली आहे किंवा मी काय अधोगती केली आहे हे बाईंना कळणारच आहे ना. त्यामुळे त्यांच्यासमोर आपल्याला 2 गीतं सादर करायला मिळणं हे भाग्य आहे माझं आणि ते या स्नेहताई आमच्या आहेत त्यांच्यामुळे झालं. आणि असं मला त्यांनी इथे बोलवलं, मला बोलायचा चान्स दिला, 2 गाणी म्हणायचा चान्स दिला आणि सगळी आपल्या गुरूंची कृपा आहे. बरं, जसे अध्यात्मामध्ये गुरु महत्त्वाचे असतात तसे संगीतामध्ये सुद्धा गुरु महत्त्वाचे असतात. गुरुशिवाय संगीत नाही आणि गुरु हा पाहिजेच आपल्याला. आणि मला तर असे म्हणजे चांगले गुरु म्हणजे वेलणकर सर, बाई किंवा मधुवंती दांडेकर नाट्यसंगीतासाठी, बाईंनी मला नाट्यसंगीत शिकवले, शोभदा पावगी शास्त्रीय संगीतासाठी, नैना आपटे मला साबिने नाट्यसंगीतासाठी. इतके मला गुरु छान मिळाले. गुरु चांगले मिळणं हे सुद्धा भाग्य असतं. आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची सांगायची म्हणजे मी विसरेल काय आता काय आपलं वय झालंय, बाईंबरोबर मी संशय कल्ल नाटकात काम पण केलं. बरं का, म्हणजे दादरला सुद्धा आम्ही प्रयोग केला होता त्याचा, गावात तर केलाच. बाई रेवती होत्या. नंतर मला मग कधीच रेवतीशिवाय काम करायला मिळालं नाही, कारण मला कृतिका आवडायची पण गाणारे म्हणून रेवतीचं काम करायला लागलं. पण असं माझं भाग्य आहे की मी गुरूंबरोबर नाटकात सुद्धा काम केलं आहे, स्टेज शेअर केलं आहे. तेव्हा माझ्यासारखी भाग्यवान कोणी नाही आहे असं मला तरी सगळं वाटतं. आपण सगळ्यांनी माझं ऐकून घेतलं, धन्यवाद. आणि या सगळ्या आयोजक मंडळींना खूप धन्यवाद, त्यांनी मला इथे आठवण ठेवून बोलवलं. आम्ही धन्य झालो तुमचं गाणं ऐकून. नित्यपूजेने प्रसन्न झालेली ही गायन कला जीवनात तुम्हाला यश कीर्ती तर देईलच, पण मुख्य म्हणजे समाधान देईल. यानंतर 2च कार्यक्रम होतील, तर प्रेक्षकांनी शांत राहावं. पहिला साथीदारांचा सत्कार. सर्व साथीदारांनी इकडे स्टेजवर यावं. दीपाली काळे मॅडम देखील स्टेजवर यावं. सर्व साथीदार श्रीयुत भाटे, श्रीयुत संतोष केळकर, सुशील पाठक, सुहास आपटे आणि महादेव पाध्ये आलेत का? महादेव पाध्ये असतील तर इकडे यावं प्लीज. सर्वजण कलाकार साथीदारांनी स्टेजवर यावं. हे महादेव पाध्ये यांनी 28 वर्ष सरांना तबल्याची साथ केली, त्यामुळे आठवणीने बाईंनी त्यांना आमंत्रण दिलेलं आहे. गायक सुद्धा असाच म्हणतो, काय अनुमी या संतांचे उपकार मज निरंतर जागविती. तुकाराम महाराजांचे संत 3 ठिकाणी ती जागवतात, म्हणजे शिक्षण देतात, सांभाळतात. असं हे कशी जागवतात? हळूच हसून, पट्टी चुकली, 4ची 3 वर आली, दुसऱ्या हळूच म्हणतात, अर्धा मात्रा पुढे गेला. अशी ही संत मंडळी कायम गायकाला जागवत असते. आणि गायक खरंच दर्दी असला ना तर त्यांची देहबोली अशी बोलत असते ना की गायकाला असा उत्साह येतो की बस तो अगदी सगळी सभा सगळं व्यासपीठ जिंकून टाकतो. अशा या संतांचा सत्कार बाईंच्या हस्ते होणार आहे. पहिल्यांदा श्री विजय भाटे संवादिनी वादक. तबला वादक श्री महादेव पाध्ये. सरांना 28 वर्ष सरांना तबल्याची साथ केलेली महादेव पाध्ये. सुहास आपटे.
सुशील पाठक हे सुद्धा जर शुक्रवारी सरांच्यासाठी येत असत, सर रियाज करत असत आणि सुशील पाठक शुक्रवारी येत असत. संतोष केळकर, धन्यवाद संत मंडळी. 5 वाजल्यापासून 3 तास या सगळ्या भक्तिरसामध्ये अतिशय एक नयनरम्य असा सुंदर सोहळा स्नेहलताई आणि त्याच्या सगळ्या भगिनींनी या ठिकाणी केलेला आहे. मी तर म्हणेन की अगदी दृष्ट लागण्यासारखा सोहळा, अतिशय काटेकोर वेळेचं नियोजन केलेलं आहे. मलाच खरं 5 मिनिटं यायला उशीर झाला, 10 मिनिटं. तर खूप सुंदर सोहळ्याचं साक्षीदार या इतक्या सुंदर संध्याकाळी मला होता आलं. आणि अर्थातच वेल्हेटकर मॅडम, मातृतुल्य व्यक्तिमत्व, दोघांनी खरा संस्कार म्हणजे सर आणि मॅडम यांनी संगीताशीच त्यांचा पहिला प्रपंच झालेला आहे. आणि असं हे मातृतुल्य व्यक्तिमत्व आज 80 वर्षाचं होतं, आपला कुणाचा विश्वास नाही आहे. कारण ज्या पद्धतीने इथं त्यांनी गीतं सादर केली, कोण म्हणेल हो ह्या 80 वर्षाच्या आहेत. कुठेही आवाजात थरथर नाही, कंप नाही, काही नाही. जशा त्या पहिल्यांदा गात असतील 8व्या वर्षी, तशाच ह्या 80व्या वर्षी देखील गात आहेत. खरोखर त्यांच्या चरणी मी नतमस्तक होते. माझा त्यांचा योग म्हणजे त्या माझ्याबरोबर सहप्रवासी होत्या, मला सांगायला आनंद वाटतोय. आणि ती जी ओळख, तो धागा त्यांनी जोडलेला आहे आणि नेहमीच त्या आठवणींनी बोलवतात. आणि स्नेहलताई सुद्धा खूप प्रेमाने प्रत्येक वेळेला मला बोलवत असतात. आणि स्नेहलताईंचं मंडळ माझ्या खूप चांगल्या परिचयाचं आहे, अनेक ठिकाणी सहभागी होत असतात. उत्तम असं मंडळ मेमण डोंबिवलीमध्ये त्यांचं आहे. तेव्हा मला या ठिकाणी या सोहळ्याचा साक्षीदार घेऊन घेतलं त्याबद्दल स्नेहलताई आणि सगळ्या मंडळांचं मी खूप मनपूर्वक सगळ्यांना धन्यवाद देते. आणि सुंदर निवेदन आमच्या देशपांडे वहिनींनी केलेलं, अतिशय सुंदर, म्हणजे खूप काही घेण्यासारखं आहे. मी पण या क्षेत्रात असल्यामुळे मी म्हटलं मी किती कमी आहे, मी माझ्यात काय उणीव आहेत ते मला तुमचं निवेदन ऐकताना जाणवत होतं. हे खूप छान वाटलं. धन्यवाद. डोंबिवलीच्या सांस्कृतिक प्रगतीचा आलेख ज्यांच्यामुळे उंचावत गेलेला आहे अशा दीपाली काळेबाईंचा सत्कार गायनी करावा असं मी त्यांना विनंती करते. यानंतर कल्पिताताईंनी पण स्टेजवर यावं, बाईंच्या हस्ते सत्कार स्वीकारावा. मायलेक धन्यवाद. अनन्या कर्वे स्टेजवर यावं. जरा प्लीज ही खुर्ची काढा का प्लीज. अनन्या कर्वे आमच्या कार्यक्रमाची रंगत वाढवणारी ही कलाकार आहे. आत्तापर्यंत आपण जे उत्कृष्ट निवेदन ऐकलं त्या देशपांडे मॅडम, उत्कृष्ट निवेदनाशिवाय कोणत्याही कार्यक्रमाची शोभा येत नाही किंवा ऐकायला आपल्याला मजा वाटत नाही. त्या देशपांडे मॅडमची मी थोडक्यात म्हणजे काही मला फार सांगितलं नाही, पण मला जे माहीत आहे त्या 2010 साली ठाण्याच्या नामांकित पेडकर हायस्कूलमधून अतिशय उत्तम आदर्श मुख्याध्यापिका म्हणून रिटायर झाले. तर आणि आता तेवढंच नाही, रिटायर झाल्यानंतरही त्यांचा शिक्षकी पेशा त्यांना काही स्वस्त बसू देईना. त्यांनी त्याच्यानंतर 4 वर्ष कीर्तनाचं प्रशिक्षण घेतलेलं आहे आणि त्या अतिशय उत्तम कीर्तनही करतात, हे आपल्याला कोणाला माहिती नसेल. आणि त्यांच्या कीर्तनाचा योग आपण एकदा इथे नक्कीच आणूया. अशा आमच्या लाडक्या देशपांडे मॅडमचा सत्कार बाईंच्या हातून करूया. धन्यवाद. आता अनन्याचा एक डान्स होईल, त्याच्यानंतर कार्यक्रमाची सांगता.